तिथे कुंभमेळा होत आहे, प्रचंड वृक्षतोड झाली आहे, त्याच्यावर वादळ घुसलं आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? कसं आहे की वृक्ष तोड होत नाही. वृक्षाचं ते प्लांटेशन दुसऱ्या ठिकाणी करतायत ते गैरसमज पसरवून दिलं जातं आहे सरकारच्या विरुद्ध. आता वृक्ष काढल्याशिवाय तिथले आम्हाला साधू संतांना जागा तर मिळणार नाही आहे. मी पण नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरी की आता जो डेपो आहे एस टीचा डेपो तिथे जो झालेला आहे नाशिकला, तिथे गेल्या मागच्या कुंभामध्ये आमचा स्वतःचा मंडप लागलेला होता. तर आमचे जे खालसे आहेत हे लागणार कुठे? त्यामुळे जागा तर गरजेची आहे. त्यामुळे जे वृक्ष 12 वर्ष झालेले आहेत ना, 12 वर्षामध्ये वृक्ष लागवड झालेली आहे. आणि ही वृक्ष लागवड जी आहे ही वृक्ष लागवड हटवल्याशिवाय तिथं कुंभ होऊ शकणार नाही. कुंभ प्रतिष्ठेचा विषय, आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. त्या कुंभ तर झाला पाहिजे. मग शासनाला ती झाडं तर हटवावे लागतील. आणि शासन तर सांगतं की वृक्षाची लागवड करा म्हणून. त्या मला वाटतं की चुकीचं काहीतरी शासनाबद्दल पसरवलं जातं आहे. ते प्लांट काढतायत, तिथून झाडं काढतात, दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतायत. मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून तर ते दुसरीकडे शिफ्ट करतायत. मग असं जर शिफ्ट करत असेल तर राजकारणाला राजकारण करणं हे योग्य आहे असं मला वाटतं. समिती देहदानाबद्दल तुम्ही म्हणले की विशेष तुम्ही उपक्रम राबवणार आहे. राबवला मी राबवला, तर त्यामध्ये अजून काय आवाहन करणार तुम्ही जनतेला? कारण याला एक धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं जाते. बरोबर, प्रत्येक समाजानं पुढे यावं का? आलं पाहिजे. आम्ही 56,567 अर्ज शासकीय महाविद्यालयांमध्ये दिले 2016 साली. आणि नुसते अर्ज देऊन थांबलो ना आम्ही, तर त्याच्यातले 165 लोकांनी आतापर्यंत बॉडी डोनेट केलेले आहे. तेव्हा ही काळाची गरज आहे. नवीन डॉक्टर जर तयार व्हायला पाहिजे असतील तर बॉडी डोनेट करणं गरजेचं आहे. आणि हे काय आपण नवीन करतो असं नाही, याला अध्यात्मामध्ये आधार आहे. दधीजी नावाचे आमचे ऋषी होऊन गेले. या दधीजी ऋषींनी वृत्रासुराला मारण्यासाठी आपली हाडं दिली होती, बॉडी डोनेट केलं होतं. आणि त्यामुळे तो आपल्याला वारसा आहे. वेदसंपन्न आपली संस्कृती आहे आणि तिथून आलेला वारसा आहे. त्यामुळे मी करतो हे काही वेगळं करतो अशातला प्रकार नाही. हे वेदोक्त आहे, शास्त्रसंमत आहे. आणि लोकांनी आपली बॉडी जाळून टाकण्यापेक्षा ती बॉडी जर संशोधनासाठी दिली तर उदयनमुख डॉक्टर तयार होतील आणि आपल्या भावी पिढीला ती सुखकारक व्यवस्था उपलब्ध होईल. म्हणून लोकांनी पुढे यावं आणि करावं. आणि आता चांगलं झालं आहे. म्हणजे आम्ही दिवसाला म्हणजे 3-4 दिवसानं एक तरी आमच्याकडे बॉडी डोनेट झालेलं असतं. कुंभमेळ्यासाठी शासनाने कुठल्या उपाययोजना कराव्या त्या होणं गरजेच्या आहेत आणि त्या होत आहेत. आता सुरू झालेलं आहे काम. कुंभमेळा तसा जवळ आलेला आहे, त्यामुळे स्पीड घेणं गरजेचं आहे. मेन म्हणजे रस्ते झाले पाहिजेत. आज नाशिकमध्ये परिस्थिती अशी आहे की आता तेवढ्या रस्त्याची अडचण निर्माण झाली. त्या पर्यायी रस्ते काढणं गरजेचं आहे, कारण प्रचंड गर्दी होईल. काही कोटींमध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये लोक येणार आणि ते आल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे ती पहिला म्हणजे रस्ता होणं गरजेचं आहे. त्यानंतर साधू संतांना मुबलक जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. आम्ही साधू संत तिथे येतो ते वेगवेगळ्या उद्देशाने येतो. धर्माचं जागरण करणे, संस्कृतीचं जागरण करणे, तिथे अन्नदान होत असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात. कुंभमेळ्याचा उद्देश काय असतो? 12 वर्षानंतर कुंभमेळा होतो. तर आमच्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं आहे की संपूर्ण आमचे जे 33 कोटी देव असतात हे जलाधिवास करतात. ज्यावेळी आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळी त्या मूर्तीतला जलाधिवास, धान्यदिवास केला जातो. तसं देव जलाधिवास करत असतात. आणि तो जलाधिवास करत असल्यामुळे त्या देवाच्या सहवासामध्ये राहण्यासाठी आम्ही साधू संत तिथे जातो. आमचे आखाडे येतात तिथे आणि आम्ही तिथे जातो आणि सेवा करत असतो. तिथे अन्नदानाची सेवा होत असते, आरोग्याची सेवा होत असते, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तिथे केल्या जातात आणि धर्माचं जागरण होतं. कारण धर्म जागृत झाला तरच देश टिकणार आहे. आपली भारतीय संस्कृती जगभर पसरली तरच जगामध्ये शांतता येणार आहे. भारत हा विश्वगुरू होणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आपली जी संस्कृती आहे ही संस्कृतीचं आव्हान सगळीकडे व्हायला पाहिजे. तर हे कुंभमेळ्यांसारखे गोष्टी होणं आवश्यक आहे. श्रद्धेनं एकत्र आलं पाहिजे तरच आपली संस्कृती टिकणार. संस्कृती टिकली तर धर्म टिकणार. धर्म टिकला तर तुम्ही टिकणार आहात, हे लक्षात घ्या. इस्रायलसारख्या देशामध्ये आज अस्तित्वाची लढाई चालू झाली. संपूर्ण सगळी मुस्लिम राष्ट्र त्या इस्रायलला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते आपल्या धर्माबद्दल एकदम कट्टर असल्यामुळे इतके दिवस ते टिकून आहेत. आज सगळी हमासपासून सगळी जी मुस्लिम राष्ट्र आहेत ती सारखी इस्रायलवर अटॅक करतात. का? तर आम्हाला यहुदी नाही पाहिजे, यहुदींना जगातून नष्ट करायचं आहे. पण ते धर्माचे स्वाभिमानी असल्यामुळे ते टिकून आहेत. तशा प्रकारे तुम्हाला जर जगात टिकायचं असेल, जगामध्ये हिंदूंचं एक सुद्धा राष्ट्र नाही आहे.
आणि हिंदूंना जर टिकायचं असेल तर हिंदूंनी संघटित होणं गरजेचं आहे. कुठल्याही राजकीय पक्षांच्या प्रलोभनाला किंवा कुणाच्याही ह्यांना लक्ष न देता, टीका टिप्पण्यांना लक्ष न देता धर्म म्हणून संघटित झालंच पाहिजे. धर्म माणसाला माणुसकी शिकवतो. धर्म कधीच चुकीचा मार्ग सांगत नाही. त्या संघटित जर झालात तरच टिकणार आहात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे उत्सव, सोहळे, व्रत, वैकल्य, उपवास, तापवास जे आमच्या धर्मामध्ये सांगितलेलं त्याचा आदर्श हेतू हाच आहे की धर्म टिकवणे, धर्मामध्ये एक संघटितपणा आणणे.